मुलांनो, तुम्ही एका मजेदार आकार साहसासाठी तयार आहात का? बरं, मीना आणि राजू यांच्या सोबत आपणही त्यांच्या सभोवतालच्या जगात आकार शोधूया. ते वेगवेगळ्या बाजूंनी गोष्टी पाहतील, एक बॉक्स उघडतील, आकार वापरून चित्रे तयार करतील आणि काहीतरी नवीन बनवण्यासाठी कागद कापतील. चला सुरुवात करूया. मीनाने वर्गातील एका खुर्चीकडे बोट दाखवत म्हटले, राजू, चला या खुर्चीला वेगवेगळ्या बाजूनी पाहूया. राजू खुर्चीच्या वर उभा राहिला आणि म्हणाला, वरून मला फक्त सीट दिसतेय. मग तो समोर उभा राहिला आणि म्हणाला, समोरून मला पाय आणि सीट दिसते. तो बाजूला सरकला आणि म्हणाला, बाजूने मला पाय आणि पाठीचा कणा दिसतोय. मीना हसली आणि म्हणाली, ही तेच खुर्ची आहे, पण जेव्हा आपण दुसऱ्या बाजूने पाहतो तेव्हा ती वेगळी दिसते. राजू म्हणाला, याला व्ह्यू, टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू म्हणतात. मीना पुढे म्हणाली, आता या खुर्चीचे तिन्ही दृश्ये रेखाटण्याचा प्रयत्न करूया. वर्गात शिक्षकांनी एक रिकामी आग पेटी धरली आणि म्हणाले, मुलांनो, हा एक घन आहे. आपण त्याला एक पेटी देखील म्हणतो. त्याचे वरचे, खालचे, पुढचे, मागचे आणि 2 बाजू असे 6 तोंडे आहेत. मग ती म्हणाली, चला ते उघडूया आणि ते सपाट झाल्यावर कसे दिसते ते पाहूया. राजूने बारकाईने पाहिले आणि म्हणाला, मीना बघ, पेटी सपाट आकारात उघडत आहे. मीना म्हणाली, ते एक जाळी आहे. बॉक्स दुमडण्यापूर्वी ते सर्व भाग दाखवते. शिक्षक पुढे म्हणाले, हो, आम्ही कागद किंवा पुठ्यापासून बॉक्स बनवण्यासाठी जाळी वापरतो. मीना म्हणाली, मी ट्रे मध्ये जो भाग सरकवते तो काढेन आणि ती घडी करेन. राजू म्हणाला, मी ट्रेच्या वरचा जाणारा भाग झाकून ठेवेन. मीना आणि राजूने मिळून त्यांचे भाग कापले, घडी केले आणि चिकटवले. मग त्यांनी ट्रे कव्हर मध्ये सरकवली आणि स्वतःचा कागद आग पेटीमध्ये बनवली. शिक्षक हसले आणि म्हणाले, छान, तू जाळी वापरून एक घन पेटी बनवलीस. मीनाने टेबलावर काही कागदी कटआउट्स ठेवले आणि म्हणाली, हे बघ, मी साध्या तुकड्यांचा वापर करून एक लहान घर बनवले. भिंतींसाठी एक मोठे, छतासाठी एक लहान आणि खिडक्यांसाठी लहान. राजू हसला आणि म्हणाला, मी बॉडीसाठी एक मोठा सपाट तुकडा, बोनेटसाठी समोर एक लहान तुकडा आणि चाकांसाठी खाली 2 गोल तुकड्या वापरून कार बनवली. मीना म्हणाली, आपण कल्पना केलेली कोणतीही गोष्ट बनवण्यासाठी यासारखे वेगवेगळे तुकडे वापरू शकतो. राजू म्हणाला, चला एकत्र काम करून रॉकेट बनवूया. त्यांनी त्याचे तुकडे एकत्र केले. रॉकेटच्या शरीरासाठी एक लांब टोकदार तुकडा,
पंखांसाठी लहान तुकडे आणि रॉकेटच्या नाकासाठी वरच्या बाजूला एक गोल तुकडा. मीना म्हणाली, वा, आमचे रॉकेट उडण्यासाठी तयार दिसते. राजू हसला, हो, जर आपण आपली कल्पनाशक्ती आणि वेगवेगळे तुकडे वापरले तर आपण काहीही निर्माण करू शकतो. आणि त्यांनी त्यांच्या रंगीत कागदाच्या तुकड्यांचा वापर करून अधिक मजेदार चित्रे तयार करणे सुरू ठेवले. रंगीत चित्रे पूर्ण केल्यानंतर शिक्षक हसले आणि म्हणाले, छान काम केले सर्वांनी. आता माझ्याकडे तुमच्यासाठी एक मजेदार नवीन क्रियाकलाप आहे. त्यांनी प्रत्येक मुलाला कागदाचा एक तुकडा दिला आणि समजावून सांगितले, कागद घडी करताना जर तुम्ही या ठिपक्यांच्या रेषा काळजीपूर्वक कापल्या तर तुम्ही तो उघडल्यावर एक सुंदर रचना दिसेल. मीना आणि राजूने उत्साहाने त्यांचे पेपर पाहिले आणि कापण्यासाठी तयार झाले. त्यांनी काळजीपूर्वक कट केले आणि कागद उघडला तेव्हा मीना उद्गारली, वा, ही सुंदर रचना पहा. राजू हसला आणि म्हणाला, दोन्ही बाजूनी सारखेच आहे, कारण आम्ही कागदाची घडी करताना तो कापला. शिक्षक म्हणाले, आता फुलपाखरू बनवण्यासाठी घडी करून आणि कापून पाहूया. मीना आणि राजूने त्यांची कात्री उचलली. पुढच्या मजेदार कामासाठी तयार झाले. मीना आणि राजूला आज खूप मजा आली. त्यांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वस्तू पाहिल्या. त्यांचे जाळे पाहण्यासाठी एक बॉक्स उघडला, आकार वापरून नवीन चित्रे काढली आणि कागद कापून आणि दुमडून मजेदार डिझाईन बनवले. पुढच्या भागात मीना आणि राजू टायलिंग, ट्रेसिंग आणि रेषा वापरून रेखाटणे यासारख्या आणखीन गोष्टींचा शोध घेतील. मीना आणि राजू एक्सप्लोअर शेप्सच्या भाग 2 मध्ये लवकरच भेटू.